बातमी नागपुरातून। नागपूर विधान परिषद निवडणुकीत भाजपचा दणदणीत विजय झाला। भाजपचे उमेदवार राजीव पोद्दार यांचा तब्बल 682 मतांनी विक्रमी विजय झाला, तर काँग्रेसच्या अतुल लोंढेंना मतफुटीचा मोठा फटका बसला। काँग्रेसच्या अतुल लोंढेंना 130 मतं मिळाली। दरम्यान काँग्रेसची स्वतःची 170 मतं आणि महाविकास आघाडीची एकूण 211 मतं असताना काँग्रेसचे उमेदवार फक्त 130 मतं त्यांना मिळाली आहेत। तर भाजपनं 10 लाख रुपये देऊन काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे मतदार फोडल्याचा आरोप पराभवानंतर अतुल लोंढेंनी केला। काँग्रेसचा तर अतिशय वाईट पराभव त्या ठिकाणी झाला आहे। त्यांच्याजवळ स्वतःचे 170 होते आणि महाविकास आघाडी म्हणून 200 मतं होते, ते 130 वर आलेले आहेत। म्हणजे महाविकास आघाडीचे 70 मतं आणि काँग्रेसचे 40 मतं हे त्या ठिकाणी त्यांना मिळालेले आहे। मोठ्या प्रमाणात काँग्रेसचा दारुण पराभव या निवडणुकीमध्ये झाला आहे। कसे ऑफर दिले मला माझ्या मतदारांनी सांगितलं की असा ऑफर येत आहे, गाडीमध्ये बसा तसा ऑफर येत आहे, कुणी 10 लाखाचा ऑफर येत आहे। मला दुर्दैव हे आहे, बिचारे बीजेपीचे कार्यकर्ते सतरंजा उचलत राहिले। कमीत कमी 100 लोकांचं भलं तरी झालं ना, माझ्या 100 लोकांना 5-5, 10-10 लाख रुपये भेटले। बीजेपीवाले बिचारे परपटतच गेले, काही भेटलं नाही। मला वाटते की ज्या पद्धतीनं निवडणूक झाली, आता खासदार फुटून झाले, आमदार फुटून झाले, नगरसेवकांना वाटलं असेल, परंतु ही आमच्यासाठी गंभीर बाब आहे। आम्ही याच्या चौकशीची मागणी करणार आहे। ज्या नगरसेवकांनी क्रॉस वोटिंग केलं असेल त्यांच्यावर कारवाईची मागणी आम्ही नाही। आता हा आकडा शक्य नाही, मी तर निकाल लागला तेव्हा इकडे आहे, परंतु जास्ती मतं ही ग्रामीण भागातलीच आहे। म्हणून मला वाटते की आमचे निरीक्षक नितीन राऊत साहेब यांच्याशी आता मी चर्चा करतो आणि पुढील रूपरेषा ठरवतो।